उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी भेट, जागा वाटप आणि इतर विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता। उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये रात्री उशिरा बैठक, धारावी पुनर्विकासासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार। बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। अजित पवार गटाच्या मावळच्या जागेवर भाजपचा दावा, मावळ विधानसभेचा पुढचा आमदार कमळाच्या चिन्हावर निवडून येईल। भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचा दावा, 2 ऑगस्टला मावळमध्ये मेळाव्याचं आयोजन। अजित पवार गटाच्या मावळ विधानसभेवरून महायुतीत चांगलाच तिढा निर्माण, मावळमध्ये भाजपने धरलेला आग्रह योग्य नाही, भाजपच्या दाव्यावर सुनील शेळकेंकडून नाराजी व्यक्त। स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मनोज जरांगेंची भेट घेतली, 1.5 तास दोघांमध्ये चर्चा। चळवळीतली माणसं एकत्र आल्यावर केवळ तब्येतीची चर्चा होत नाही, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, तर पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला याची माहिती घेणार। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा आज बीड जिल्ह्यात दाखल होणार। अंबाजोगाई, केज, कपिलधार मधून ही यात्रा चौंडी इथं जाणार। शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत, शाहू फुले आंबेडकरवाद्यांना उचकवण्यासाठी पवारांनी नामांतराचा मुद्दा काढला का, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल। विधानसभा निवडणुकीपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण त्यानंतर धक्का बसेल, लातूरमधल्या भाषणादरम्यान प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत। गरीब मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात, प्रकाश आंबेडकर यांचं आव्हान। उद्धव ठाकरे समोरून बाहेर पडले, मात्र भेट न घेतल्यानं सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते नाराज। नाराज कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी आंदोलनाचा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा। आज दुपारी 12 वाजता मातोश्री इथं कार्यकर्ते एकत्र जमणार। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी। 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार। विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा। उरण हत्याकांडातील संशयित आरोपी दाऊद शेखला गुलबर्ग्यातून अटक। 25 जुलैच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दाऊद शेख तरुणीचा पाठलाग करताना दिसला होता। उरण हत्याकांड प्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक। मोहसिन फोनवर सातत्याने तरुणीच्या संपर्कात असल्याचे पोलिसांकडे पुरावे असल्याची माहिती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली। अहमदनगरचे झेडपीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार श्रीगोंदा विधानसभा लढवण्यास इच्छुक, अनेकांच्या निवडणुकीत अण्णासाहेब शेलारांचा मोलाचा वाटा। आता निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसोबतच पत्नीला देखील मोफत प्रवास करता येणार, एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती। तिरुपतीच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन मिळणार। श्रावण महिन्यात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी योजना, ऑनलाईन दर्शनाचं स्लॉट बुकिंग, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळणार। दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा खड्डा 20 सप्टेंबरपर्यंत बुजवून परिसराचं सपाटीकरण करणार, एनएमआरडीएनं प्रेस नोट काढत माहिती दिली। पावसाळी आजारांचा राज्यामध्ये प्रादुर्भाव, मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। दररोज मलेरियाचे 37 तर डेंग्यूचे 16 रुग्ण आढळून येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती। श्रावण सुरू होण्याआधी सुरमई तब्बल 1000 रुपये तर पापलेट 1300 रुपये किलो, त्यामुळे अस्सल खवय्यांची काहीशी अडचण होणार। मासेमारीच्या नव्या हंगामासाठी मच्छीमार सज्ज, बोटींची डागडुजी करून समुद्रात जाळं टाकण्यासाठी मच्छीमार समाजाची लगबग। गोरेगावमधील पशु व मत्स्य विद्यापीठाची 3 एकर जागा प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेला सहकार भवन बांधलं जाणार। एबीपी माझानं बातमी दाखवताच सरकारनं वेबसाईटवरून जीआर काढून टाकला।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आदेशानुसार एमपीएससीच्या फेरपडताळणीला सुरुवात 2022 मध्ये वर्ग 2च्या 623 जागांसाठी झालेल्या भरतीमध्ये दिव्यांग आरक्षणातून 9 उमेदवार पात्र। मोफत उच्च शिक्षणासाठीचं ऑनलाईन पोर्टल सुरू, मुलींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत मिळणार, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग फुल, अवघ्या 5 मिनिटात 258 गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग फुल, वेटिंग लिस्ट 700 ते 800च्या घरात, वाढती मागणी बघता आणखी गाड्या सोडण्याची मागणी। सरकार विविध योजनांच्या जाहिरातीवर 270 कोटी 5 लाख खर्च करणार, बाह्य प्रसिद्धीसाठी 136 कोटी 35 लाख रुपये, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्धीसाठी 39 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद। मुंबईतील डिजिटल होर्डिंग्सवर लवकरच बंदीची शक्यता, वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या डोळ्यांना त्रास होत असल्यानं डिजिटल होर्डिंगवर बंदीची पालिकेनं नेमलेल्या समितीची सूचना। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेमध्ये सहभागासाठी 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करा, मंत्री मंगलप्रभात लोढांचं आवाहन। भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे 23,260 हेक्टरमधील पिकांचं नुकसान, 49,297 शेतकऱ्यांना फटका, 10 दिवसातील अतिवृष्टीचा जिल्हा प्रशासनाचा नजरअंदाजाचा सुधारित अहवाल सादर। सांगली जिल्हा प्रशासनाकडून कृष्णेच्या पात्रात सुरक्षेबाबत मॉक ड्रिल, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली ते अर्जुनवाड पर्यंत पात्राची पाहणी केली। शिवसेना मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स, 2 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे वायकर यांना निर्देश, अमोल कीर्तीकर यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचं समन्स। अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल केल्याची ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेंची माहिती। न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा ज्यांना आदर नाही अशा लोकांची सुनावणी का घ्यायची, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्तींचं सडेतोड निरीक्षण। मेधा पाटकर यांना दिलासा, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी अवमान प्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयाकडून मेधा पाटकर यांच्या शिक्षेला स्थगिती। जळगावच्या प्रसिद्ध आरएल ग्रुप संदर्भातील प्रकरणात ईडीकडून विशेष पीएमएलए कोर्टात चार्जशीट दाखल, आरएल ग्रुपनं एसबीआयकडून कर्ज घेण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप। कोपरखैरणे येथील नवविवाहित महिलेवरील अत्याचाराप्रकरणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची मंदा म्हात्रेंची मागणी। महायुती सरकारनं केलेल्या घोषणा लाडक्या खुर्चीसाठी, निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीवर महायुतीनं 270 कोटींचा डल्ला मारला, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडरचा लाभ मिळवण्यासाठी सासू सुनांनी कागदोपत्री वेगळं व्हायला हवं, माजी मंत्री अर्जुन खोतकरांचा महिलांना अजब सल्ला। बोगस अधिकाऱ्यांची चिरफाड सरकारनं केली नाही तर आम्ही करू, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा, असल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करणं अपेक्षित असल्याचंही वक्तव्य। राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदाही रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय, दिव्यांग बांधवांसाठी पुनर्वसन केंद्र महापालिकांनी सुरू करण्याचेही निर्देश दिले। केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कार 2025 साठी राज्य सरकारकडून शिफारस समिती स्थापन, सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष, समितीमध्ये दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, दादा भुसे, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील यांचा समावेश। हिंगणघाटमधील दिव्यांगांना म्हाडाची घरं द्या, सामाजिक कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधवांनी मागणी केली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि पेन्शनमध्येही वाढ करण्याची मागणी केली। नंदुरबारमध्ये रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेचे हाल, रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका येऊ शकत नसल्यानं महिलेला झोळीत बसवून पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला। जालन्यातील मंठा शहरात भीषण अपघात, आयशरच्या धडकेत 3घांचा मृत्यू, मंठा येथील देवी रोडवरची घटना, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार। जालन्याच्या सिंदखेड चौकुली इथं कारची बसला मागून धडक, बस जागेवरच उलटल्यानं बसमधील 6 तर कारमधले 4 जखमी, अपघातानंतर गाडीचा अक्षरशः चुरडा। मुंबई महापालिकेच्या शाळेत पवित्र पोर्टल प्रक्रियेतून निवड होऊनही 400 शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत, नियुक्ती मिळत नसल्यानं महापालिकेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं आंदोलन।
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीत सदस्यांची वाढ। समितीमध्ये पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश। नांदेड शहरातील नागरिकांचं खड्ड्यामध्ये जलपूजन करत आंदोलन। मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन। संत नामदेव महाराजांच्या पादुकांचं मलेशियाकडे प्रस्थान। संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मलेशियातील क्वालालंपूर इथं होणार। बुलढाण्याच्या मेहकर इथं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। गेल्या वर्षीचा पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा। आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनाही ऑलिम्पिकचा फीवर। नासानं स्पेस सेंटरमधील एक भन्नाट व्हिडिओ शेअर केलाय। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिसमधील पुरुष एकेरीतील सुवर्णपदक जिंकण्याचं राफेलचं स्वप्न भंगलं। सर्बियाच्या नोवाक जोकोविचकडून राफेलचा पराभव। मनू भाकरकडून आणखी एका पदकाची अपेक्षा। 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिक्स्ड इव्हेंटमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग तिसऱ्या स्थानावर। दोघांची कांस्य पदकासाठी दक्षिण कोरियाच्या नेमबाजांसोबत स्पर्धा होणार। सात्विक चिरागच्या जोडीनं इतिहास रचला। ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचा सामना रद्द होऊनही उपांत्यपूर्व फेरी गाठली। भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार। या आधीच्या दोन्ही सामन्यात विजय झाल्यानं भारत आघाडीवर। विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या केरळातील वायनाडमध्ये भूस्खलन। अनेक लोक गाडले गेल्याची भीती। मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता। मुसळधार पावसानं बचाव कार्यात अडथळे। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस। महेसणाच्या विजापूरमध्ये 8 तासात 125 ते 150 मिलीमीटर पाऊस झाल्यानं पाणी साचलं। विजापूरच्या टीबी रोडवर पाणी साचल्यानं अनेक वाहन चालक त्रस्त। आज राजगडमधील मोहनपुरा धरणाचे 17 पैकी 8 दरवाजे उघडले। प्रशासनानं अलर्ट जारी केला। पावसामुळे धरणाच्या पातळीत वाढ। गुजरातच्या बनासकांठामध्ये प्रदीर्घ खंडानंतर पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या सुकलेल्या पिकांना जीवदान। पालनपूर शहरातील कीर्तिस्तंभ परिसरातही गुडघाभर पाणी साचलं। दिल्ली कोची अपघात प्रकरणी गृह मंत्रालयाकडून चौकशी समिती स्थापन। 30 दिवसात तपास अहवाल सादर करणार। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत। समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र। करोलबागमधील यूपीएससी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणानंतर पत्र। मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये देण्याची पत्रात मागणी। संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही अर्थसंकल्पावर चर्चा होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये चर्चांना उत्तर देतील। यूपीमध्ये लव्ह जिहादला आता जन्मठेपेची शिक्षा होणार। योगी सरकारनं विधानसभेत विधेयक मांडलं। हावडा सीएसएमटी एक्सप्रेस झारखंडमध्ये घसरली। अपघातामध्ये 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती। तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ही याचिका 2019 पासून प्रलंबित आहे। इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीची स्थगिती हायकोर्टाकडून कायम। सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जर्नी टू डेव्हलप्ड इंडिया परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार। भारतीय उद्योग महासंघाच्या वतीनं विज्ञान भवनात परिषदेचं आयोजन। मध्य पूर्वेतील मुस्लिम देश इस्रायलला घेरण्याच्या तयारीत। हिजबुल्ला पाठोपाठ तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगेन यांची इस्रायल विरोधात सैन्य कारवाईची धमकी। एर्दोगेन यांची अवस्था सद्दाम हुसेनसारखी होईल। इस्रायलची तुर्कीला गंभीर धमकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।